एकलव्यचे मार्गदर्शक जाधव, खेळाडू तोटे चांदूरकर यांना गुणवंत क्रीडा पुरस्कार. विभागीय आयुक्त कार्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार सोहळा. पावसामुळे एसटीला रद्द कराव्या लागल्या विभागात 242 फेऱ्या, 4 लाखांचे नुकसान. विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला भगतसिंग ग्रंथालयाचे पंख. शासनाचा डॉक्टर आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार. जन्म मृत्यू नोंदीच्या दाखल्याचे पोर्टल संत. मनपाच्या झोन केंद्राकडे नागरिकांनी फिरवली पाठ. दिवसभरात 5 ते 6 दाखले. अमरावतीला 5 खेळांची क्रीडा प्रतिभा विकास केंद्र. मिशन मध्यवेक्ष अंतर्गत स्पोर्ट्स एक्सलन्स सेंटर. शाडू मातीच्या गणेश मूर्ती विक्रीतून यंदा होणार 9 कोटींची उलाढाल. बाहेर जिल्ह्यासह अनेक राज्यात 1.5 लाख मूर्ती निर्यात. उजनीतील पाण्याचा सूक्ष्म नियोजनातून शहरास मिळू शकेल 2 दिवसाआड पाणी. जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याबरोबर सिंचनावर नियोजन आवश्यक. मुळा धरणातून नदीपात्रात सोडण्यात आलेला विसर्ग 3 दिवसात केला बंद. 3 दिवसात नदीपात्रात 468 दशलक्ष घनफूट झाला विसर्ग. 2.5 लाख भाविक घृष्णेश्वर चरणी नतमस्तक. 3ऱ्या श्रावण सोमवार निमित्त वेरूळमध्ये शिवभक्तांची गर्दी. मतदारसंघात 2 आमदार तरी 15 गावांना जोडणाऱ्या रस्त्याची दुरावस्था. नवाब मलिक, जिशान सिद्दीकी अजित पवारांच्या राष्ट्रवादी. सिद्दीकीच्या राष्ट्रवादीच्या मंचावरून आमदारकी लढण्याची घोषणा. राजू शेट्टी शेतकरी संघटनांची मोड बांधून उभारणार परिवर्तन आघाडी. युती आघाडीला आव्हान देणार 3री आघाडी. संभाजीनगरचे पीएचडी गाईडकडून 5 लाखांची लाचेची मागणी. 50,000 घेतल्यावर गुन्हा. गाईड प्राध्यापिकेसह 4 कारवाई. रक्षाबंधन करून घराकडे परतणाऱ्या कुटुंबावर कारची झडप. 2 जण जागीच ठार. पालघर माहीम मार्गावर ओव्हरटेकच्या नादात अपघात. मुंबई महापालिकेत मेगा भरती. कार्यकारी सहाय्यक पदाच्या 1846 जागा निघाल्या. रक्षाबंधनच्या आनंदावर दुःखाचा सावट. समुद्रात बुडून 3 खलाशांचा मृत्यू. नशीब बलवत्तर, 1 जण वाचला. महावितरणचा अजब कारभार. मीटर बसवायच्या आधी 44,000 बिल तक्रार केल्यानंतर पुन्हा 11,000 वाढवले. मेंढी शेळी विकास महामंडळाची नवीन इमारत पुण्यात, तर छत्रपती संभाजीनगर येथे अद्ययावत प्रशिक्षण केंद्र. मंत्री विखे पाटील यांचे आदेश. पायलट बाबांचे वयाच्या 86व्या वर्षी निधन. पीएम मोदी व नितीशही घ्यायचे आशीर्वाद. जमिनीखाली समाधी घ्यायची. विचारवंतांनी सत्तेच्या नव्हे तर सत्याच्या बाजूने बोलावे. लोकशाहीसाठी समंजस संवाद यांच्यातर्फे ज्ञानवंदन सत्कार सोहळ्यात तज्ञांचा सूर. शैक्षणिक क्रांतीमुळे आदिवासींच्या जीवनाचा स्तर उंचावला. अनिकेत आमटे यांचे प्रतिपादन. सिद्धार्थ सोनवणे यांना प्रेरणास्थान आमटे बाबा पुरस्कार प्रदान. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट नदीत कोसळला. क्लीनर वाहून गेल्याची शक्यता. मोर्शी अमरावती मार्गावरील शिरखेड येथे बिंबी येथील घटना. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट नदीत कोसळला. क्लीनर वाहून गेल्याची शक्यता. मोर्शी अमरावती मार्गावरील शिरखेड निंबी येथील घटना. पंचसूत्रांच्या आधारे आंध्रप्रेनो आरिशपद मध्ये यशस्वी होत आहे. प्रकाश बंब यांचे प्रतिपादन. राज्यसभेच्या एका जागेसाठी भाजपकडून उमेदवारी जाहीर, तर दुसरी जागा अजित पवारांसाठी सोडली. बीजेपीचे मिशन कोकण अधोरेखित.
भोंग्याचा कर्णकश आवाज करणाऱ्या ऑटो चालकाच्या डोक्यात पादचाऱ्याने घातला दगड. ठाण्यातील घटना. राज ठाकरे यांचे थेट गृह विभागावर चिन्ह. घडलेली घटना ही धक्कादायक आणि संताप आणणारी. आरोपीला शिक्षा होईपर्यंत मागे न हटण्याचे मनसैनिकांना आवाहन. बदलापूर घटनेनंतर सरकार संकटात. आंदोलक आक्रमक पवित्रा सोडायला तयार नसल्याने अखेर मंत्री महाजन रेल्वे स्थानकावर. ठाकरे माजी मुख्यमंत्री यांनी अशा घटनांमध्ये राजकारण करायला नको. बदलापूर घटनेबाबत महिला पोलीस IPS अधिकाऱ्याकडून चौकशी. देवेंद्र फडणवीसांची घोषणा. आरोपी भाजपचा कार्यकर्ता असेल तर निबंध लिहून सोडणार का? उद्धव ठाकरेंचा संतप्त सवाल. लाडकी बहीण नाही तर मुलीलाही असुरक्षित असल्याचा आरोप. बदलापूरच्या शाळेत चिमुरडीवर बलात्कार. नराधमात 2 तासात अटक. शाळेचे कर्मचारी निलंबित. बदलापूरची दुर्दैवी घटना. हरभजन सिंग यांनी व्यक्त केला संताप. अशा मानसिकतेच्या लोकांना कठोर कारवाई करण्याची केली मागणी. निवडणुकीसाठी बीजेपीचा मेगा प्लॅन. मराठा OBC आदिवासी नेत्यांवर मोठी जबाबदारी. पंकजा मुंडे, राणे शेलार यांच्यावर मुख्य मदार. देवेंद्र फडणवीस यांचा मध्यरात्री दिल्ली दौरा. अमित शहांची भेट. महायुतीमधील वादामुळे दौऱ्यातील चर्चेबाबत उत्सुकता. महावितरणचा अजब कारभार. मीटर बसवल्याच्या आधी 44,000चे बिल. तक्रार केल्यानंतर पुन्हा 11,000 वाढवले. फोटो यावा म्हणून जाणून बुजून काँग्रेसनं उपरनं घातलं. काहीच त्यांच्याकडे लक्ष असतं, कारण समोरच्याचं कर्तृत्व नाही. उद्धव ठाकरेंचा टोला. मेंढीशेळी विकास महामंडळाची नवीन इमारत. पुण्यात तर छत्रपती संभाजीनगर येथे अद्ययावत प्रशिक्षण केंद्र. मंत्री विखे पाटील यांचे आदेश. ज्या नेत्याच्या घोषणा द्याल त्याचे तिकीट कट करू. काँग्रेसच्या सद्भावना मेळाव्यात प्रदेश अध्यक्ष नाना पटोलेंची कार्यकर्त्यांना तंबी. मराठवाड्यात जिल्हा तालुका पातळीवर निदर्शन करा. बदलापूर घटनेनंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे पदाधिकाऱ्यांना आदेश. तू अशी बातमी देत आहेस की जणू तुझ्यावरच बलात्कार झालाय. शिवसेना नेत्याचे महिला पत्रकारांची असभ्य वर्तन. विरोधकांची टीका.